नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे भरलेली कारली। अगदी साध्या सोप्या अशा पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। थोडीशी वरून खरडून काढायची आहेत, जास्त खरडायची नाही आहेत। आपल्याला कारलं कडून लागणार नाही अशा पद्धतीने आपण आता ही भाजी करणार आहोत। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करून देऊ शकता आणि जी लोक कारलं खात नाहीत ना ती सुद्धा आवडीने कारलं खातील अशी चटपटीत रेसिपी मी तुम्हाला इथे कारल्याची दाखवलेली आहे। इथे बघा, कारल्याला अशी चीर देऊन घ्या आणि आतून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। ह्या जून असतात बिया, म्हणून त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। जर कोवळ्या बिया असतील तर तुम्ही त्या ज्या आपण मसाला जो तयार करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, पण त्याने काय होईल, कारलं जास्त कडू लागेल। त्यामुळे मी ह्या सर्व बिया काढूनच टाकणार आहे। अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्या। आता अशाच पद्धतीने मी बाकीची जी कारली आहे ती सुद्धा साफ करून घेणार आहे। इथे एका पॅनमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला सर्व कारली घालायची आहे व 5 ते 7 मिनिटं आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे ती कारली। म्हणजे काय होईल, कारल्याचा जो कडूपणा आहे तो बराच कमी होईल। आता आपण आतमध्ये भरण्यासाठी जो मसाला आहे तो तयार करून घेऊया। इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि थोडंसं इथे मी गूळ घेतलेला आहे, म्हणजे कारलं जास्त कडू लागू नये म्हणून थोडंसं आपल्याला इथं गूळ टाकायचं आहे, म्हणजे त्यामुळे काय चटपटीत अशी कारली तयार होतील। इथे बघा तुम्ही, पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे, कारलीसुद्धा थोडीफार आपली मऊ झालेली आहेत। गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला हे उकळवताना। आपलं सारणसुद्धा तयार आहे। आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाही, दरदरीतच असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण। हळद घालूया त्याच्यामध्ये आपण। त्यानंतर याच्यामध्ये मी धने पावडर घातलेली आहे, जिरं पावडर घाला, इथे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे। जर कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचा साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता। आता पुन्हा हे मी सगळं एकदा बारीक असं फिरून घेणार आहे, पण एकदम बारीक करणार नाही आहे। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। बघा तुम्ही, वाटण असं दरदरीतच तयार झालेलं आहे। इथे या स्टेजला तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता, मी ओलं खोबरं वापरलं आहे। आता हे सर्व आपल्याला मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। तिकडे कारली पण आपली उकळून झालेली आहे। कारली बघून घेऊया। कारली आपली एकदम बऱ्यापैकी 5-10 मिनिटापर्यंत ठेवली पाण्यामध्ये तर ते एकदम मऊ होतात। इथे मी दाण्याचा कूट घातलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि कारली 5 मिनिटं पाण्यात ठेवूया अशीच, आणि 5 मिनिटांनंतर ती थंड करून घेऊयात। तर ते पाण्यातून काढून घेते मी। 5 मिनिटांनंतर पाण्यातून काढायची आहेत आपल्याला आणि ती बऱ्यापैकी थंड करून घ्यायची आहेत। आपण हळदीच्या पाण्यामध्ये उकळल्यामुळे काय होईल की आपली कारल्याचा जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होईल। कारली थंड होत आहे तोपर्यंत आपण जे सारण आहे ते मिक्स करून घेऊया। इथे बघा तुम्ही, कारली संपूर्ण थंड झालेली आहे। आता याच्यामध्ये जे सारण तयार केलेला आहे, जो मसाला तयार केलेला आहे तो भरून घेऊया। असं दाबून आणि घट्ट मसाला भरून घ्या। अशा पद्धतीने मी सगळी कारली भरून घेणार आहे। इथे तुम्हाला दाखवते मी कारलं भरायचं। तुम्ही जर मोठी कारली घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे। मोठ्या कारल्याचे अशा पद्धतीने एका कारल्याचे 2 किंवा 3 तुकडे करून तीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही भरलेली करू शकता। इथे भरायसाठी जेमतेम अशी लहानच कारली घ्यायची, मोठी कारली थोडीफार जून असतात त्याच्यामुळे ती चिरूनच भाजी करायची असते। छोटी कारली अशी भरून करा। आपली कारली उकळल्यामुळे काय झाले, बऱ्यापैकी मऊ पण झाले ते। आता ही कारली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि कारल्याचा मसाला तयार करताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे। इथे बघा तुम्ही, कारल्याचा मसाला सगळा संपूर्ण संपलेला आहे। सर्व मी मसाला कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे। आता आपण गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे, थोडंसं तेल घालूया। तेल चांगलं गरम करून घ्या। तेल चांगलं गरम झालं ते आपल्याला एक एक कारल्या याच्यामध्ये ठेवायचं आहे। अशा पद्धतीने ठेवा। कालची बाजू पहिला शेकून घ्या, नंतर दुसरी बाजू आपल्याला मसाल्याची बाजू आहे ना ती उलटून नंतर घ्यायची। सुरुवातीला कारली अशीच ठेवायची। आता अशा पद्धतीने कारली मीडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घ्या तुम्ही। बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर मी आता कारली अशी उलटवून घेत आहे।
आतील मसाला पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। याच्यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर कारल्याचं ना कडवटपणा कमी होणार नाही आहे। 5 मिनिटांनंतर ठेवा झाकण। इथे 5 मिनिटांनंतर मी झाकण ठेवलेलं आहे, तर 5 मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता। आता कारलं आपल्याला पुन्हा एकदा उलटवून घ्यायचं आहे। अजून थोडंफार कारलं आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। जास्त पण तेल वापरलेले नाही आहे मी इथे, तुम्ही बघू शकता। इथे मी तुम्हाला सुरे घालून दाखवत आहे। आता आपली कारली तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करूया। भरलेली कारली तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।